शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने या मोर्चाला पाठिंबा दिलाय आणि त्यांचा पक्ष सहभागी होतोय, पण पूर्वी अजित पवार यांच्या एनसीपी कडून मराठी भाषा सक्ती बाबतीत काही वेगळी विधानं म्हणजे सक्ती नको अशी विधानं होती, पण आता अशी भूमिका दिसते की या मोर्चाला अजित पवार यांच्या एनसीपीचा पाठिंबा नसेल, कारण त्यांचा पक्ष सत्तेत सहभागी आहे. सत्तेत सहभागी असलेल्या पक्षानं जर सरकारविरोधी भूमिका घेतली तर त्याच्यामुळे वेगळे काही संकेत जाऊ शकतात. याचा अर्थ मराठीवरचा अन्याय राज्याचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री जे नेहमी यशवंतराव चव्हाणांचा, फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगतात, मराठी भाषा ही छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे. ज्या हजारो लाखो मावळ्यांनी हे स्वराज्य स्थापन केलं ही त्यांची भाषा आहे आणि त्या भाषेवरती त्यांचे पिताश्री, उपपिताश्री केंद्रातले जबरदस्ती करतायत आणि तरीही जर अजित पवार, एकनाथ शिंदे हे त्यांची तोंड शिवून बसले असतील तर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि या महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं नाव घ्यायचा अधिकार नाही. त्यांनी मराठी भाषेच्या सक्तीला काही विरोध नाही केला. अहो, महाराष्ट्रावरती हिंदी सक्ती करणं हा शिवरायांचाच अपमान आहे. काय सांगतात मला अजितदादा पवार? अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रावर हिंदी लादणं हा अपमान आहे महाराष्ट्राच्या शिवरायांचा. हे त्यांना मान्य आहे की नाही सांगावं त्यांनी. सर, मुंबईतील 1 कोटी जनतेने जर उत्तर भारतीयाला मदत केली तर याचा पुढचा मापाला उत्तर भारतीय असेल, असे उत्तर भारतीय विकासाचे सुनील शुक्ला यांनी म्हटलं. नाही, मला माहिती. बोलिये. एक मुद्दा अलीकडच्या काळात हा जेव्हा मोर्चा निघतो आहे तेव्हा भाजपचे काही आमदार हा प्रश्न उपस्थित करत आहेत की मोर्चाचं नेतृत्व किंवा मोर्चाची हात देणाऱ्या नेत्यांची मुलं नेमकी कोणत्या शाळेची, नातवंड कोणत्या शाळेत शिकली, तुमची पण मुलं काढा, काय हरकत नाही. प्रकर्षानं भाजप येऊ द्या नाही. काही आमदार उपस्थित करतात. भारतीय जनता पक्षाच्या लोकांना नाही काम धंदा, ते मोकळे लोक आहेत बरं का. खायचं आहे, लुटायचं आहे आणि अशी मग डोकी चालवत बसायची. पाहू आम्ही, मोर्चा महत्वाचा है. बाला साहब का जो विचार लेके जाते हैं वही जीआर लेके आते हैं बड़ी सी शक्ति को लेकर. ऐसा कौन कहता है? ऐसा कौन कहता है? दादा भूसे जो है, कौन दादा भूसे? दादा भूसे को क्या मालूम है? देखिए, वो जो जीआर है ये देवेंद्र फडणवीस का जीआर है, इसलिए तो कल उसकी हम होली करने वाले हैं ना. ये लोग पगला गए. दादा भूसे हो, राज्य के मुख्यमंत्री हो, डिप्टी सीएम हो, ये केंद्र ने थोपा हुआ निर्णय है. ये राज्य सरकार का निर्णय नहीं है. ये जो राष्ट्रीय शिक्षा धोरण है, पॉलिसी है, ये मोदी और शाह की देन है पूरे देश को, और हम सब राज्य उनके खिलाफ खड़े हैं. महाराष्ट्र में हिंदी थोपने का निर्णय है, जो जीआर है, वो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के आदेश से निकला है ना. उसमें हमारा क्या संबंध है? हमने तो उस वक्त एक कमेटी का गठन किया था सोचने के लिए, वो भी रघुनाथ माशल जी के लीडरशिप में. वो आया है रिपोर्ट, वो कहाँ पड़ा होगा, वो रिपोर्ट आप